जर मी पाऊस झाले, ओलीशी माती मी होईन, जर मी पाखरू झाले, फांदी मी होऊन गाईन, जर मी पाऊस झाले, ओलीशी माती. ओके तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा झाला लगेच मला कमेंट करून सांगा मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा मित्रांनो. सबस्क्राईब केल्यानंतर मित्रांनो बेल आयकॉन ऑनवरती सेट करा, जसं की तुम्हाला व्हिडिओ टाकल्यानंतर व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो नाही केल्यास तर फॉलो करून घ्या लवकरच जाऊन मित्रांनो. आपल्या इंस्टाग्रामची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथे तुम्ही मला फॉलो करून काय प्रॉब्लेम येत असेल विचारू शकता मित्रांनो. ओके, तर मित्रांनो, जे काही यूज केलं मटेरियल हवा असेल तर जर तुम्हाला आपल्या व्हिडिओचं मटेरियल हवा असेल तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. टेलिग्राम ग्रुपची लिंक पण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर मित्रांनो, जसं की आपला प्रो APK अलर्ट मिशन बिना वॉटरमार्कचं डेली अपडेट हवा असेल तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा, तिथे आपण प्रोव्हाइड करत असतो मित्रांनो. तर मित्रांनो, आपण जरा उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं, मग आपलं अशा प्रकारे प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये जायचं मित्रांनो. आल्यानंतर मग तुम्ही अशा प्रकारे काही बीटमार्क आणि शेक इफेक्ट इम्पोर्ट करूनच घेतला असेल, सर्वात अगोदर आपला बीटमार्क प्रोसेसला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही ग्रुप्स वगैरे बीट वगैरे लावून दिलं एकदम छान असा. मग तुम्हाला अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मग आपलं प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं, मग तुम्हाला अशा प्रकारे कोणती तुमच्या आवडीची फोटोला ॲड करून घ्यायचं. जसं की आपलं हे आवडती मित्रांनो, हे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मित्रांनो मग आपलं 3 डॉटवरती क्लिक करायचं, फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपलं मोठी करायचं असेल, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अशा प्रकारे मोठी करून घ्यायचं मित्रांनो. मोठी केल्यानंतर तुमच्या हिशोबानं ॲडजस्ट करून घ्या मित्रांनो. ॲडजस्ट केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे लेफ्ट साईडला ॲडजस्ट करायचं मित्रांनो. ॲडजस्ट केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे याचं मग 1.29 बीटचं जे याचं जे का पुढचा पार्ट आहे फोटोचा जरा कट करून घ्यायचं मित्रांनो. कट केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे फर्स्टला यायचं मित्रांनो. फर्स्टला आल्यानंतर मग आपलं फोटोवरती क्लिक करायचं, मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं की असं मी करतो त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण अशा प्रकारे 15-16 ठेवून घ्यायचं मित्रांनो. ठेवल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे प्लस की द्यायचं. मग प्लस की दिल्यानंतर मग आपला सेकंड बीटला जायचं, मग आपला अशा प्रकारे कमी करून घ्यायचं. जसं की मी 0 करतो त्याच स्टेपमध्ये 0 केल्यानंतर मग आपला आणखीन आपला अशा प्रकारे यायचा मित्रांनो. सेकंड बीटला यायचं. जसं सेकंड बीटला आल्यानंतर मग आपलं आणखीन आपलं मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपला इथे एक प्लस की द्यायचं मित्रांनो. प्लस की दिल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 1.29 बीटला यायचं अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. जसं मी ओढातो त्याच स्टेपमध्ये ओढून घ्यायचं. जसं की मी केलेलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण करून घ्या मित्रांनो. करून घेतल्यानंतर मग आपलं एकदम छान असं दिसून जाईल. मग आपल्या अशा प्रकारे प्रेस करायचं, मग या 2 लेअरच्या खाली ठेवायचं. जसं की आपला सॉन्गच्या वरती ठेवायचं, जसं मी ठेवतो त्याच सिस्टममध्ये. सॉन्गच्या वरती ठेवल्यानंतर मग आपल्या अशा प्रकारे ग्रुप्स वगैरे दिसेल. ग्रुप्समध्ये फोटो वगैरे ॲड करण्यासाठी फर्स्ट ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडिट ग्रुपमध्ये जायचं. मग मध्ये एक ग्रुप दिसला, मग ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. जर तुमचे फोटो असेल तर फोटोला डिलीट करायचं मित्रांनो. डिलीट केल्यानंतर मग आपलं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे पार लास्टपर्यंत जाऊन फोटोला ओढून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ओढून घेऊन प्रेस करून खालच्या बाजूला सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मित्रांनो आपला फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करता जसं लहान मोठी करून त्याच सिस्टममध्ये तुम्ही पण सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो. जर तुमची इमोजी असं लहान मोठी होत असेल तर मग इमोजीवरती असं अशा प्रकारे प्रेस करून लास्टवरून ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही फोटो वगैरे मस्त दिसून जाईल. मग आपला आणखीन बॅक जायचं मित्रांनो. बॅक आल्यानंतर मग आपला सेकंड बीटवरती क्लिक करायचं, मग ॲडिट ग्रुपवरती क्लिक करून आपला आणखीन ग्रुपवरती क्लिक करून ॲडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. हे मग आपला अशा प्रकारे हे फोटोला डिलीट करायचं. म्हणजे डिलीट केल्यानंतर प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. फोटोला ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेऊन आपला प्रेस करून खालच्या बाजूला सेट करायचं. सेट केल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव ऑन ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सेट करायचं त्याच सिस्टममध्ये सेट करून घ्या मित्रांनो. सेट केल्यानंतर मग मित्रांनो अशा प्रकारे जर ग्रुप लहान मोठी दिसत असेल तर सेकंड बीटला त्याच्या ग्रुपवरती क्लिक करून अशा प्रकारे ओढून घ्यायचं मित्रांनो. ओढून घेतल्यानंतर मग आपले जे काही बाकीचे ग्रुप आहेत ते सर्व ग्रुप्समध्ये तुम्ही फोटो वगैरे ॲड करूया. फोटो वगैरे ॲड केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही बॅक साईडला असा पिंक फोटो असेल तर पिंक कलर देण्यासाठी मग आपला शॅडो ऑन करावं लागेल. शॅडो ऑन करण्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचं. मग आपलं बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. जसं की आपला हे किती आहे, मग आपला अशा प्रकारे पिंक फोटो आहे. जर पिंक फोटोला पिंक कलर द्यायचा असेल तर अशा प्रकारे पिंक कलर घेऊन द्यायचा, एकदम छान असं दिसून जाईल.
मग आपल्या इथे एक फोटो आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं. सेकंड ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर मग आपल्या इथून पिंक कलर हटवायचा. मग आपला बॉर्डर अँड शॅडोच्या ऑप्शनवरती क्लिक करून 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ग्रीन करून घ्यायचं. ग्रीन करून घेतलं तर एकदम छान असं पद्धतीने दिसून येईल. तुम्ही पण करून घ्या मित्रांनो. बाकीचे 2 ग्रुप आहेत त्याच स्टेपमध्ये. ओके, तर मित्रांनो तुम्ही पण अशा प्रकारे करून घेतलं. मग आपला अशा प्रकारे 11:1च्या बीटला यायचं, प्लस सेकंडवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं. मग आपला अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं मित्रांनो. फोटोला ॲड केल्यानंतर मग सेकंड बीटला जायचं, जे का पुढचा पार्ट आहे फोटोचा त्याला कट करून घ्यायचं. मग आपला 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या. सेट केल्यानंतर मित्रांनो आणखीन आपला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं. मीडियाच्या ऑप्शनमध्ये अशा प्रकारे फोटोला ॲड करून घ्यायचं. मग सेकंड बीटला जायचं, एका फोटोचा पुढचा पार्ट आहे त्याला कट करून घ्यायचं. मग 3 डॉटवरती क्लिक करून फिल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं. सेट केल्यानंतर मग आपला इफेक्ट ॲड करण्यासाठी मग आपला इथून पण आणखीन बॅक जायचं मित्र. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्र. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 2 इफेक्ट दिसतील मित्रांनो. सर्वात अगोदर आपण फर्स्ट फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. मग ह्या फोटोवरतीच क्लिक करून ब्लेंडिंग ऑप्सिटी किती आहे बघायचं मित्र. जसं की आपला 48 किंवा 50 ठेवायचं मित्र. मग आपलं आणखीन आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. बीट मार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे खालचे एक फोटो दिसेल मित्रांनो. फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं. पेस्ट इफेक्ट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे यायचं मित्रांनो. आल्यानंतर मग आपल्या फोटोवरती क्लिक करायचं, ब्लेंडिंग ऑप्सिटीमध्ये ठेवायचं. मग जसं की आपल्या 48 किंवा 50 होतं मित्रांनो. जसं की आपण 49 ठेवलेला मित्रांनो. जसं की तुमच्या हिशोबाने ठेवून घ्या मित्रांनो. ठेवून घेतल्यानंतर मग आपला इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे शेक इफेक्ट प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं. कॉपी इफेक्ट केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे काही 3 लेअर दिसतील. मग 3 लेअरवरती प्रेस करायचं. अशा प्रकारे प्रेस केल्यानंतर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, कॉपी लेअर करून घ्यायचं. मग इथून पण बॅक जायचं मित्रांनो. मग आपला अशा प्रकारे काही बीट मार्क प्रिसेटला ओपन करायचं मित्रांनो. ओपन केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे स्क्रॉल करायचं मित्रांनो. स्क्रॉल केल्यानंतर मग इथे 2 फोटो दिसतील मित्रांनो. दोन्ही फोटोना हाच इफेक्ट पेस्ट करायचा. जसं आपल्या फोटोवरती क्लिक करायचा, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला अशा प्रकारे सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचा. मग आपला अशा प्रकारे मग मागे यायचं मित्रांनो. आल्यानंतर मग आपला 11:1च्या बीटला यायचं. मग आपल्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर एकदम छान असं दिसूनच जाईल मित्रांनो. मग आपला आणखीन आपलं ह्या जे काही INKचं इफेक्ट आहे त्या मग इफेक्टवरती क्लिक करून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं. कॉपी लेअर केल्यानंतर मग आपला अशा प्रकारे 12:14च्या बीटला याच्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं. पेस्ट लेअर केल्यानंतर मग आपला 13:19चा जे का पुढचा पार्ट आहे या व्हिडिओचा मग याला कट करून घ्यायचं. कट केल्यानंतर मित्रांनो मग आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो. एकदम छान असा खतरनाक व्हिडिओ झालेला मित्रांनो. मग आपला एक्सपोर्ट करण्यासाठी शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं मित्रांनो. मग आपल्या ॲरोच्या ऑप्शनवरती क्लिक करून जसं मी सर्व काय फुल आहे, जसं की आपलं क्वालिटी फुल आहे मित्रांनो. मग आपलं असं काय फ्रेम रेट पण फुल आहे मित्रांनो. मग आपला असं प्रकारे एसिड ठेवून घ्यायचं. मग आपलं फुल 1080 काहीतरी ठेवून घ्यायचं मित्रांनो. ठेवून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपलं अशा प्रकारे एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं. तर मित्रांनो भेटूया पुढच्या काही नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले बाकीचे व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. ओके.